आज दिनांक 28 मे 2025 रोजी पावसाच्या अतिवृष्टीमुळे ठाणे कोपरी येथील ठाणेकरवाडी या भागामध्ये भले मोठे झाड कोसळले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य विस्तारक राजेश वायल पाटील यांनी ठाणे महानगरपालिकेला एक आठवड्यापूर्वी या परिसरातील झाडांची फांद्या छाटणीचे पत्र देण्यात आले होते, परंतु ठाणे महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले व आज या परिसरामध्ये भले मोठे झाड कोसळले। अशा प्रकारचे या परिसरामध्ये 500 झाडं कोसळण्याच्या परिस्थिती असल्याचे ठाणे महापालिकेला राजेश वायल पाटील यांनी निदर्शनात आणून दिले आहे। ठाणे पूर्व या भागामध्ये या प्रकारची भली मोठी झाडे 500 आहेत। यासारखीच अतिवृष्टी झाली तर या परिसरातील झाडे पत्त्यासारखे पडल्याचे दृश्य आपणास दिसून येईल, अशी प्रतिक्रिया महा 83 डेली न्यूजकडे राजेश वायल पाटील यांनी केली आहे। सदर प्रसंगी युवा सेनेचे व शिवसेनेचे शाखा प्रमुख रोशन म्हात्रे यांनी दिलेली ही प्रतिक्रिया। नमस्कार, मी स्थानिक शाखा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे। मी हे आपणास सुचवितो की काही दिवसांपूर्वी राजेश वायल पाटील महाराष्ट्र राज्य विस्तारक युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे यांनी महापालिकेसोबत पत्रव्यवहार करून त्यांना हे कळवलं होतं की कोपरी विभागात 500हून अधिक झाडं आहेत जी जीर्ण स्वरूपात आहेत किंवा धोकादायक स्वरूपात आहेत, तर त्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी त्यांना सुचवलं होतं। पण महापालिका आपली दिम्म झोपलेली आहे, निद्रिस्त आहे, त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही। त्यामुळे आज जो घडलेला घातपात आहे त्यांच्या या ढिसाळ कारभारामुळे आज जो घातपात घडला आहे किंवा जे काही घडलं आहे त्यासाठी पूर्णपणे आपली ठाणे महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार जबाबदार आहे। आपण पाहू शकता, जर कोणत्याही प्रकारचं इथे जीवितहानी किंवा कुठली हानी घडली असती तर त्याला फक्त आणि फक्त आपली ठाणे महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार कारणीभूत आहे। मी तुम्हीच आपण बघताय किती मोठ्या स्वरूपात झाड आहे ते, आणि जर याखाली कोणत्याही प्रकारची गाडी किंवा कुठले कुटुंब किंवा लहान मुलं आली असती तर याला जबाबदार कोण? आणि पत्रव्यवहार हा खूप दिवसापूर्वी घडलेला आहे, त्यावर त्यांनी योग्य कारवाई करणं हे त्यांचं काम आहे, त्यांची जबाबदारी आहे। त्यांना कोणत्या कारणासाठी तिथे बसवलेलं आहे त्यांनी ह्या गोष्टी सांभाळून घेतल्या पाहिजे, बघितल्या पाहिजे ना, त्यामुळे तेच लोक जबाबदार आहेत या सर्वाला।